काय स्पेशल आहे यात सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात म्हणजे डब्बे बनवा, नाश्ता बनवा, ह्यात वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मागच्या व्हिडिओत हे पाहून तुम्हाला वाटलं असेल शुभम दादाने आणल्यात, नाही आधीने आणल्यात ती छान अशी फुलं. सर्व जाऊ दे, बऱ्याच दिवसांनी ह्या घरी आलोय, सो बरीच पार्सल आल्यात. तुम्ही पण बघून घ्या, तुमच्यासाठी काही युजफुल ठरलं तर. हे आहेत युटिलिटी पाउचेस, मी ऑर्डर केलेले. किती सुंदर आहेत ना. अशा बारीक सारीक वस्तू आपल्या टोट बॅगमध्ये नेहमीच हरवत असतात आणि मग आपण शोधत बसतो. मग असे छोटे पाउचेस असले की बरं पडतं. त्याच्यामध्ये टिकलीचं पॅकेट, एक छोटासा रबर, क्लिप्स, सगळं काही असं ठेवता येतं. तुमच्यापैकीच एकाच्या सजेशननंतर मी ह्यांना कॉन्टॅक्ट केला आणि बघताय किती सुंदर त्यांनी हे फ्रीज मॅग्नेट्स बनवून दिल्यात. थोडेफार मी त्यांना कस्टमाइज पण करायला सांगितले आणि किती सुंदर दिसत आहेत आणि हँड पेंटेड आहेत बरं का. हे काही बँड्स और ब्रेसलेट्स मी मागवल्यात. कधी कधी ड्रेसवर घालायला काहीच नसतं हातात, मग हे बरं पडतं. सिल्वर ज्वेलरी बघितली की नेहमी हवीशीच वाटते. तुमचं पण असंच आहे का? कॉमेंट करून सांगा. आपल्या घराच्या एका बाथरूममध्ये मिरर आहे पण दुसऱ्यात नाही. मिररवर खर्च करण्यापेक्षा मी हे हेक्झागॉन शेप मिरर मागवल्यात. हव्या तशा शेपमध्ये तुम्ही ह्याला चिपकवू शकता. लावलं की दाखवेन मी तुम्हाला. आत्ता आपलं सर्वात स्पेशल पार्सल, राखी. किती सुंदर आहेत ना. जुई क्रिएशन कडून खास रक्षाबंधनसाठी. कलर्स किती सुंदर त्यांनी यूज केल्यात. कॉन्टॅक्ट नंबर मी देते, लगेच तुमच्या राखीची पण ऑर्डर तुम्ही देऊन टाका. म्हणजे कसं, आपली राखी रेडी असली की भावाला गिफ्टसाठी ब्लॅकमेल करता येतं ना. टॅग करा मग तुमच्या भावाला. चला फ्रीज मॅग्नेट लावून बघू कसे दिसतात. सुंदर ना, मस्तच. आणि हे स्टँड पण मी ऑनलाईनच मागवलं. अहोंचा फोन आला, त्याला घ्यायला मी चालले बोरिवलीला आणि तिथून आम्हाला एका विशेष ठिकाणी पण आज जायचं आहे, ते तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी हा परफ्यूम बघितला, खूप सुंदर स्मेल आहे ह्याचं, नवीनच मी घेतला आहे, बट छान आहे. हे आपलं नेहमीचंच आहे, दरवाजा बंद होत नाही तिथपर्यंत लिफ्ट येऊन राहते. मग काय, एक पाय लिफ्टमध्ये अडकवून ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने फटाफट लॉक लावून चलो. लिफ्ट कशी गेली नाही पाहिजे ना. बरोबर मोबाईल सेट केला ना की कोणीतरी यायलाच पाहिजे. इकडे पण मोबाईल सेट केला तर वॉचमॅन काका वाकून वाकून बघतात, ही नक्की एकटी करते काय. शुभम पण तसे व्हिडिओसाठी बरेच एफर्ट्स घेतोय, बघताय ना शॉर्ट. त्यानंतर आम्ही गेलो प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर बोरिवली इथे, कारण की माई आणि पप्पांना खूप कधीपासून पुरुष हे नाटक बघायचं होतं. सो आम्ही 2 तिकीटे घेतली आणि बस तिथून निघालो. घरी जाऊन विचार केला, आज मस्त आलं टाकून कडक असं चहा पिऊ. बघताय दूधच फाटलं, तेही आमच्या नशिबात नाही, बट ठीक आहे, गोरा नाही तर काळा चहा तरी पिऊ. चला आजसाठी एवढंच, भेटू लवकरच.